वेलकम टू बियॉन्ड ऑफिस. चला आज थालीपीठ बनवूया. थालीपीठचं साहित्य एक्सायटेड होते कारण थालीपीठ घरी सगळ्यांनाच आवडतं. थालीपीठचं पीठ मी प्रॉपर बाकीचे सगळे जे डाळ्यांचं पीठ वगैरे असतं ना ते करून आम्ही बनवतो, पण ते आता संपलंय. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक जुगाड आहे की आपण जे घरातलं जे असतं ना गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ ते मिक्स करून झटपट करतो ते वालं थालीपीठाच बनवूया. तर प्रमाण अगदी सोपं आहे. गहू आणि ज्वारी 1-1 वाटी आणि बेसन पीठ 2 ते 3 टेबलस्पून. त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, हळद, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं छान बारीक करून पेस्ट करायची आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग मस्तपैकी 10 मिनिट पीठ भिजवून थालीपीठ थापायला घ्यायचे. ठीक आहे, ते थापून झाले की मग गरम गरमच खायला बसायचं. दही, लोणचं किंवा मग माझ्या मुलाला ते सॉस सोबत आवडतात तर तसंही चालेल. आणि आमच्या इकडे कराड, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र इकडे चवळीची उसळ करतात थालीपीठ सोबत. धपाटं म्हणतो आम्ही त्याला. तर ती काय केली नव्हती कारण कोणाला नको होती, त्यामुळं फक्त दही आणि सॉस. त्याच्यानंतर आमच्या आहोंनी केले होते चिकन 65. मग काय ते पण खाल्ले. रविवार म्हणजे खाण्याचा दिवस. बनवायला वेळ जातो, हार्डवर्क लागतं, पण बनवल्याशिवाय खायला भेटत नाही. त्यामुळं आहोंचा मूड होता चिकन 65 खाण्याचा आणि आमचा म्हणजे सगळ्यांचाच मूड होता की थालीपीठ खायचंय. मग मी ते बनवलं, आहोंनी चिकन 65 बनवलं. त्याच्यानंतर मग संडे, कपड्यांच्या घड्या. बापरे, मला हे काम खूप बोरिंग वाटतं, कपडे व्यवस्थित ठेवणं. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणाकोणाला कपड्यांच्या घड्या घालणं हे काम खूप बोरिंग वाटतं आणि ह्याच्यासाठी मला खूप स्वतःला असं म्हणावं लागतं, चल उठ, तुला कपडे व्यवस्थित लावायचे आहेत. आणि असं करून मी मग कसं करून लावायला येते. त्याच्यानंतर थोडा पसारा होता तो उचलला. आहोंना काहीतरी बोलले की इकडं तिकडं वस्तू टाकता आहे ते, आणि संपलं. ते झालं की मग परत कपडे वॉशिंग मशीनला कपडे लावायला आले. आता सगळ्यांना काय वाटतं की वॉशिंग मशीनला कपडे लावणं हे काही काम नाहीये, पण ऍक्च्युली ते काम आहे. बिकॉज कपडे लावायचे, ते झाले की सुकट टाकायचे, त्याच्यानंतर घड्या घालून ठेवायचं, हे काम आहे. हा, कपडे धुण्याचा त्रास वाचतो 100%, बट थोडंफार तरी काम आहे, त्याला थोडा तरी वेळ द्यावाच लागतो. त्याच्यानंतर अजून एक भर म्हणजे माझ्याकडे भांडी आणि फरशीसाठी हेल्प आहे. एक दीदी येतात, पण आज त्या नव्हत्या. भाई साहब, मला ते पण करावं लागलं. सो भांडे डन, किचन ओटा क्लीन, एकदम चकाचक डन. आणि तुम्ही बघू शकताय थालीपीठ किती सुंदर दिसते. इव. आणि हे बघा, वाव, आजचं मस्त एकदम चिकन 65. आणि हा व्ह्यू तर मला खूप आवडतो. मस्त शांत नदीकडे बघत बसायचं, एकदम शांत वाटतं. तर असा काही होता माझा आजचा संडे. खूपच काम होतं. बाय.